अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरः आचार्याजिनशासनोन्नतिकरः पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रतितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धयसु तपसो वृद्धिङ्गता पञ्चये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। बुद्धिवृद्धीचे अनेक भेद आहेत त्याच्यामध्ये दूरदर्शित्व वृद्धी म्हणजे काय ह्याचं वर्णन आपण बघत होतो। काय होतं दूरदर्शित्व वृद्धी म्हणजे जे मनुष्यामध्ये श्रेष्ठ असे चक्रवर्ती आहे तर त्याचं विशिष्ट क्षयक्षम असतो एक म्हणजे तीव्र क्षयक्षम असतो किती तर 47,263 योजन इतक्या दूर स्थित असणाऱ्या पदार्थाला सुद्धा तो चक्षुच्या द्वारे प्रत्यक्ष पाहू शकतो अशी त्याच्या नेत्राची शक्ती आहे। एखाद्या मनुष्याला इतकं जास्त सुद्धा क्षयक्षम असू शकतोय त्या इंद्रियाचा एवढं सांगायचं आहे। मॅक्झिमम त्यालाच असणार आहे, बाकीचे इतर कुठलेही मनुष्य असतील तर त्यांना त्याच्यापेक्षा कमी क्षयक्षम असतो। मग सांगितलं मुनींना याच्यापेक्षा सुद्धा दिव्यमतीच्या बलाने किती ग्रहण करतात संख्यात योजन दूरवरचे पदार्थ सुद्धा ते आपल्या नेत्राच्या द्वारे स्पष्ट पाहू शकतात। मग आपल्याला पण अशी जादू पाहिजे का नको पाहिजे? कशी मिळणार पाहिजे म्हटल्यावर तिथं मुनी तर पाहिजे म्हणतच नाहीत। मुनी म्हणतात मला काही नको, पण सगळे वृद्धी सगळे जादू त्यांच्याकडे जातात की नाही आम्हाला तुम्ही घ्या आणि मग ते त्यांच्याबरोबर राहतात मुनींच्या बरोबर। म्हणजे त्याला नको म्हणतात त्यांच्याजवळ जातात, आपल्याला पाहिजे म्हटल्यावर आपल्याजवळ ते येत नसतात। म्हणून त्यासाठी काय करायला पाहिजे ते मुनी जे करतात ते आपल्याला करायला पाहिजे।
म्हणून आपण हां मांगे मिले न भीक, मांगे मिले न काय बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक. बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक असं म्हणते. म्हणजे आपण नाही मागता आपल्याला सगळं मिळणार आहे, पण मागितलं तर फुटी कवडी सुद्धा मिळणार नाही. म्हणून असं तिथं मुनींना कशाची अपेक्षा नाही, सगळं नको म्हटलं तर येऊन चक्रवर्ती सगळं वैभव त्याचं पायाशी त्या मुनिराजांच्या चढवतो. आणि तसंच सगळ्या रुद्धी सुद्धा त्याच्याजवळ त्या मुनिराजांच्या जवळ येतात. मग तिथे त्यांना त्या कुठल्याही अशा विशेषतेची अपेक्षा नाही, कारण त्यांना माहिती आहे जर त्याच्यात मी अडकलो तर माझ्या साधनेपासून दूर जाणार आहे. आणि तिथं मला माझी ओळखच राहणार नाही जर मी या पर्यायांच्या अधीन राहिलो, जगलो तर. तर काल आपण काय बघितलं होतं, 4 गोष्टी. दूरदृष्टी. दूरदृष्टी म्हणजे काय, म्हणजे आपल्याला आता दूरदर्शित्व वृद्धी नाही आहे, पण दूरदृष्टी असू शकते. जसं आपण तुम्ही काय म्हणता त्या भविष्यवाल्याकडे जाता ऐकायला, तो काय सांगतो तुम्हाला, त्यांनी जे काय सांगतो ना ते फक्त प्रेडिक्शन असते, इट्स नॉट द फेट असं म्हटलं ना. म्हणजे ते फक्त एक तर्क असतो, एक काय म्हणायचं जुळवाजुळवी करून काहीतरी सांगितलेलं असतं, ते म्हणजे भविष्य नसतं. तुमचं काय म्हणायचं भावी आयुष्य तसंच असायला पाहिजे असं नाही. त्यांनी सांगितलेलं, ज्यांनी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतात आणि मानतात की असंच होणार आहे, तर नियमाने त्यांचा नाशच होणार. म्हणजे शेवटी ते काय देव नाही आहे, भविष्यकाळ सांगतोय म्हणजे काय त्रिलोक त्रिकाल जाणणार तो माणूस नाही आहे. त्यांनी आपले काय ग्रहाच्या तारेच्या तुमच्या ह्याच्यावरून जुळवाजुळवी करून सांगितलेली ती एक जस्ट होईल अशी एक संभावना असते म्हणा, पण ते म्हणजे होणारच असं काही तिथं कंपल्शन नसतं. पण आपण काय करतो, तो म्हणजे देवच राहतो आपल्यासाठी, आणि त्यांनी सांगितलं म्हणल्यावर असंच होणार. मग त्याच्याजवळ काय आहे, दूरदर्शित्व वृद्धी आहे का, तुमचं भविष्य पाहण्याची शक्ती आहे का, पण आपण त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतो आणि मानतो. पण तिथं मला म्हणायचं आहे की मग तेच की फक्त प्रेडिक्शन म्हणायचं आहे ना मला, म्हणून तर तर्क अनुमानाने सांगितलंय त्यांनी असं होणार म्हणून, होईल पण नाही होईल पण, म्हणजे त्याच्यावरच जर विसंबून राहिलो तर नाश होणार. कधी कधी खोटं पण होत आहे, मग काय करता बघा, विचार केला तर आत्ताच मरून जाते ते माणूस. म्हणजे तेच की तुम्ही विचारताय ना, विचारला तर त्याच्यावर आंधळा विश्वास नको, हे मला म्हणायचं आहे. एक चांगल्या कार्यासाठी विचारत असाल ठीक आहे, विधान करायचं आहे, मंदिर बांधायचं आहे, याच्यासाठी तिथी वगैरे मुहूर्त वगैरे, हे मला नाही याच्याबद्दल काय ऑपोजिशन, पण मला म्हणायचं आहे की त्याच्यावरच अवलंबून अरे रे असं होणार आहे, उद्या मी मरणार आहे, मग आतापासूनच मेलेला असतो तो माणूस जर त्याला कळलं असं काय तर. मग चांगल्यासाठी पुरुषार्थासाठी तुम्ही जर ते ऐकत असाल तर ते पण कसं न्यायिक राहून त्याच्या अधीन होऊन नाही. मग मला म्हणायचं आहे तुम्ही दूरदृष्टीवाले व्हा, दुसऱ्याला उलट कशाला अधीन व्हायला पाहिजे, कोणाच्या शरण कशाला जायला पाहिजे. तो जे सांगणार आहे ना त्याच्या प्रकारचं भविष्य तसं एक होणार आहे अशी गोष्ट आपल्याला आपली कळू दे ना. माझ्या भविष्यात काय होणार, मी जाऊन एखाद्या तिराहिकाला विचारायचं ज्याला की माझं काय संबंध नाही, माझं काय त्याला लाईफ माहीत नाही, अशा माणसाला मी जाऊन सगळं विचारतोय काय तुम्हाला, आणि त्याच्यावर आपण सहजतेने बळी पडतोय त्याला. तो सांगितलंय तर असंच होणार, आणि मग डोक्यात आत्तापासून चिंतन तेच असं होणार आहे, 1 वर्षांनी माझा ॲक्सिडेंट होणार आहे, कळलं तर आत्तापासून शक्ती सगळी अर्धी कमी होत जाते, आणि तिथं गेल्यावर आजच्या दिवशी झाली होणार आहे म्हणून कळलं तर त्या दिवशी न व्हायचं ते पण ॲक्सिडेंट व्हायचं. म्हणून हे सगळं चुकीचं आहे, असं करणं योग्य नाही. तर दूरदृष्टीवाले व्हा ह्याच्यासाठी काल सांगितले होते 4 गोष्टी. कुठल्या 4 सांगा. सुखी मनुष्याकडे बघा,
सुखीचं पास्ट बघा म्हणून सांगितलं, दुःखी मनुष्याचं प्रेझेंट बघा, पुढं पापी मनुष्याचं फ्युचर बघा म्हणलं, भविष्य बघा पापी मनुष्याचं. आणि चौथं सांगितलं होतं जो धार्मिक आहे, जो श्रद्धावान आस्थावान आहे त्याचे तिन्ही काळ बघा, हे सांगितलं होतं मी. आणि ह्याला हेतू दिले होते का? दुःखी मनुष्याचं प्रेझेंट बघा म्हणलं का? सांगा कोण होतं काल? दुःखी मनुष्य असतो का नाही, तुमच्या जवळपास असणारे कोणीतरी दुःखी असतात, त्याच्याकडे बघताना त्याचं आपल्याला प्रेझेंट बघायला पाहिजे. का बरं? तो आज गरीब आहे, दरिद्री आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे. कोणीतरी रस्त्यावर दिसतं ना तुम्हाला, रस्त्यावरनं जाताना भिकारी वगैरे असे, मग ते दुःखी का आहेत? हां, हे मागचं झालं. पण आता आपल्यासाठी त्यातून बोध घ्यायचंय म्हणून त्याचं भविष्य बघा, सॉरी दुःखीचं प्रेझेंट बघा म्हणून सांगितलं. तर आपल्याला त्याच्यातून काय फायदा? आपल्याला एक सावधानता येते परिणामात, की त्यांनी केलेलं असं परिणामाचं फळ त्याला आज असं मिळतंय, तो दुःखी आहे. आणि ह्याच्यामध्ये तो अजून थोडी आकुलता करतोय, तर पुन्हा भविष्य पण दुःखमयच. म्हणून ते बघून मी सावध व्हायला पाहिजे की माझ्या पण कर्मांचा उदय प्रत्येक समयाला चालू आहे, त्याच्यामध्ये मी आकुलता करणं योग्य नाही. म्हणून दुःखी मनुष्याचं प्रेझेंट बघा आणि आपल्यामध्ये सावधानता जागरूकता उत्पन्न करा असं सांगितलं. दुसरं म्हणलं होतं सुखी माणसाचं भूतकाळ बघा. काय म्हणले मी, ऐकता का माझ्याकडं? ज्याच्याकडं भरपूर पैसा आहे, जो काय म्हणायचं हुशार आहे, ज्याच्याकडं पाहिजे ती सगळी सामग्री आहे, अशा मनुष्याकडं तुम्ही काय बघणार? सुखी माणसाचं काय बघायचं? पास्ट, प्रेझेंट और फ्युचर. जो सुखी आहे त्याचं पास्ट बघायचं. का? त्याच्याजवळ का आहे आज एवढा पैसा वगैरे सांग? हां, त्यांनी पूर्व काळात, पूर्व भवात म्हणा, आत्ताच्या पूर्व आयुष्यामध्ये म्हणा, भरपूर दान दिलंय, कोणीतरी धार्मिकांना अनुकूलता दिली आहे, आपल्या धनाचा वापर चांगला केलाय, सगळं तन मन धनाचा वापर. त्यामुळं त्याला आज तशी सामग्री मिळाली आहे की कशाची काय कमी नाही आहे आणि तो सुखी दिसतोय. मग हे बघून आपल्याला काय फायदा? नाही, म्हणजे त्याच्याकडे बघून आपल्याला सीख घ्यायची आहे ना. तर सांगितलं की हां, धर्माबद्दल श्रद्धा दृढ होते. सुखी मनुष्याचं पास्ट बघा तर आपली धर्मावरची श्रद्धा दृढ होते, कारण त्याला धर्माचं फळ असं मिळालंय, सुख सामग्री, तर मला सुद्धा का नाही मिळणार? म्हणजे मला सुद्धा तसं मिळणार आहे. म्हणून त्या समता षोडशीमध्ये काय सांगितलं शेवटी? तजो संग लौकिक जीवों का भोगों के अधीन न हो. सुविधाओं की दुविधा त्यागो एकाकी शिवपंथ चलो. बरोबर. काय सांगितलं की तजो संग लौकिक जीवों का, तुम्हाला मिळालेत सगळ्या सामग्री सुखाच्या गोष्टी वगैरे, आणि ते घेऊन तुम्ही त्याच्यात आनंद मानताय, त्याच्याने तुम्ही स्वतःला महान मानताय, त्या लौकिक जनांकडे बघून त्यांच्यासारखं वागायला जात आहे. तर तिथं सांगताय तजो संग लौकिक जीवों का, तुम्हाला जर धर्मामध्ये प्रगती करायची आहे तर लौकिक जीवांच्या सोबत राहू नका. मग तशी आपल्यात पण लौकिकताच येत जाते. तजो संग लौकिक जीवों का भोगों के अधीन न हो, मी भोगांच्या अधीन व्हायला नकोय. सुविधाओं की दुविधा त्यागो, सगळ्या सुविधाच गोळा करत बसलो आयुष्यभर, आणि त्यामुळं कुठं प्रगती करणार? धर्म शिकवतोय, तू सुविधांवर जगणारा नाही, सामग्रींची तुला आवश्यकता नाही, आणि आपण तेच गोळा करतोय, त्यामुळं धर्म दूर जातोय. म्हणून तिथं म्हटलं काय? सुविधाओं की दुविधा त्यागो एकाकी शिवपंथ चलो. मोक्ष मार्गामध्ये कोण असतं बरोबर? कोण असतं आपल्या बरोबर? अजून आपल्या आत्म्याबरोबर कोण असतं? बहीण, भाऊ,
कोण कोण असतं? आई पप्पा. कोणी कोणीही नसतं आपल्या बरोबर, तर आपण एकटे आहे म्हणून सांगितलं एकाकी शिवपंथ चलो. मग एकटं जायचंय तर काय काय घेऊन जायचं बरोबर? काही येणार पण नाही आणि त्याचा तुमच्या मोक्ष मार्गामध्ये उपयोग पण नाही. म्हणून सांगितलं काय की धर्माविषयी श्रद्धा दृढ होते एखाद्या सुखी व्यक्तीकडे बघून, की मी जर सुखी हा जर समोरचा सुखी आहे तर त्याला त्याच्या पूर्व परिणामांनी पूर्वकृत काय सदाचार धर्मपालन कधी सम्यक दृष्टी असेल तर अनुभूती घेतल्याचं फळ त्याला आज सगळी ही सामग्री मिळाली आहे. शुभाचा उदय येतोय, तर मला सुद्धा ते बघून धर्मामध्ये दृढ व्हायला पाहिजे. धर्म आपल्याला काय देतो? देव काय देते तुम्हाला? देवाकडे काय काय आहे? मग काय देणार ते? मग कशाला नमस्कार करायचं देवाला? होय, आहे का तसे भाव खरे खरे? मग तिथं त्यांच्याकडे गेल्यावर आपल्याला सगळं मिळते. आपल्याला काय हातात काय दिलं तरच आहे असं नाही आहे. सुख पाहिजे का नाही तुम्हाला? पाहिजे का नको? सुख पाहिजे तर त्यांच्याकडंच मिळणार, बाकी कोणाकडं सुखाचं स्टॉक नाही. म्हणून त्यांच्याकडं आहे तर त्यांच्याकडून मिळवा. मग सुखी मनुष्याचं, आता ते सुखी आहेत का दुःखी आहेत? भगवान मग सुखी आहेत तर त्यांचं काय बघायचं? पास्ट बघा. त्यांनी केलेल्या धर्मसाधनेचं आज फळ त्यांना अनंत सुख मिळालं. तर कोणाचं काय रिलेशन नाही, काय टेन्शन नाही, काय कोणाचं व्याप नाही, सगळ्यापासून अलिप्त असे बसलेत. बस मस्त. छान आहेत का रे भगवान? मग तसं व्हायचं का नाही आपल्याला? बाजूला मांडू आहे खुर्ची, त्याच्यावर बसायचं, देवा 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 करायचं. मग त्यांच्या बाजूला आपल्याला बसायचे ही भावना करा तर कुठेतरी प्रगती करणार आपण. पुढं पापीचं काय सांगितलं? पापी मनुष्याचं भविष्य बघा. आज जर पाप करतोय तो, दारू पिणारा चांगला का वाईट? का बरं? इतकं मस्त निवांत आपलं एकटे बसायचं, आनंद भोगायचं, का वाईट तो? तर दारू पितोय हीच पापाची गोष्ट पहिला, आणि मग त्याच्या निमित्तात फळ काय मिळतं त्याला? भविष्य नियमाने धोक्यात आहे. म्हणून सांगितलं त्या पापीचं भविष्य बघा तर आपल्यामध्ये पापाचं भय उत्पन्न होईल. दारू पिलेले माणूस कुठं पडलेले असतात? रस्त्याच्या बाजूनी, त्या गटारीच्या बाजूनी. मग तिथं काय काय चाललेलं असतं त्यांच्याबरोबर? त्यांना काही माहीत नसतं. धुंद असते ना, एकदम एक बेहोश होऊन पडलेले असते ते. मग कुत्रा येत आहे, पाय मारताय, शेपूट मारताय, तोंड चाटताय, काहीही करताय, पण त्याला तुमचं काही सुद्धा ज्ञान नसतं त्याचं. काय ज्ञान? मग आपल्याला काय करायचं? आपण पण तसंच पडायचं का? म्हणून सांगितलं पाप करायचं नाही. त्या पापाविषयी भय उत्पन्न होतं की इतकं जर त्याची दुर्दशा आहे आज, तर भविष्य तर किती संकटात आहे. म्हणून आपण पाप करायचं नाही. पाप म्हणजे काय? ऋषभ, पाप म्हणजे काय? अजून पाप म्हणजे काय हो? पाठशाळा मला टाईप्स नको. पाप म्हणजे काय पाहिजे? पाप म्हणजे काय? काय सांगावं? पाप म्हणजे काय? कोण आहे माझ्यासमोर? नाही, डेफिनेशन पाहिजे. सगळे अशुभ विचार. नाही नाही, डेफिनेशन पाहिजे मला. डेफिनेशन. ती पापाची व्याख्या सगळ्यामध्ये जाते, असं पालबोच्या ह्याच्यात दिलंय पुस्तकात त्यांनी. पाप म्हणजे काय? दुख का कारण बुरा कार्य पाप है. म्हणा. बोललो कोणी मध्ये? जरा थांब. परत काय? दुख का कारण म्हण. बुरा कार्य पाप है. काय असतं पाप म्हणजे? लिखो. पाप म्हणजे काय? कुठे वही पेन तुमची पाठशाळेची? असलं पाठशाळा तुमची का बरं? शाळेत यायचं तर सगळ्यांनी सगळं घेऊनच यायचं असतं. शाळा कशी असती? घरात दप्तर ठेवून जाता काय शाळेत? मग इथं पण घेऊनच यायचं, बरोबर. म्हणून काय सांगितलं? पाप म्हणजे काय? ज्ञान म्हणा. दुःख का कारण काय? ऐकूच येईना मला.
दुःख दुःख का कारण बुरा कार्य पाप है. म्हणजे काय, दुःखाचं कारण असतं ते पाप असतं आणि वाईट कार्य असतं ते पाप असतं. मग तुम्ही ते किती चांगल्या भावनेने करा तरी सुद्धा ते पापच आहे, कारण दुःखाचं कारण आहे आणि वाईट कार्य आहे असं त्यांनी तिथं लहान मुलांच्या ह्याच्यात दिली आहे डेफिनेशन त्याची. मग म्हणून त्या पापाचं भय उत्पन्न होतं असं सांगितलं होतं. पुढं धर्मीचा तिन्ही काळ बघा. का बरं? धर्मी जीवाचे किती? तिन्ही काळ बघा म्हणून सांगितलं. का? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ बघा. त्याच्याने मला काय फायदा? धर्मामध्ये स्थिरता येते, निशंक प्रवृत्ती होते. धर्मच माझ्यासाठी आश्रयस्थान आहे, शरण आहे, म्हणून मी त्याचा अवलंबन घेतो, तशी प्रवृत्ती करतो. म्हणून सांगितलं की धर्मी जीवांचं तिन्ही पण काळ बघा, तर नियमाने धर्म आपल्याकडून चांगला घडणार, यथार्थ होणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं फळ मिळणार. मग तो कोण होता? एक माझी गोष्ट अर्धवट राहिली होती बरं का. आज मला एकांनी असं इंडिकेट केलं की तुम्ही त्या प्रवचनमध्ये अर्धवट सांगितलं आहे आणि शेवटची वेळ संपली म्हणल्यावर मी ठेवलं होतं ना, उद्या सांगते किंवा तुम्ही विचार करून सांगा म्हणून. तर त्यांनी मला आज सांगितलं की तुम्ही ती गोष्ट पूर्णच केली नाही. कुठली एक आत्ता आपलं कुठंतरी 100च्या जवळपासचे प्रवचन चालले आहेत आणि ती होती कुठंतरी 38-39वी ह्याच्यातली प्रवचनातली गोष्ट आहे बरं का. मला नीट आठवत नाही आहे पण तरी सुद्धा मी ट्राय करते होत आहे का. की एक तसं नाही, नीट ठेव. एक स्नॅक सेंटर होतं. काय तन्वी काय म्हणले, एक स्नॅक्स सेंटर होतं आणि त्यांनी पोहे करत होते, त्या पोहे विकत होते आणि खूप एक नंबर टाईपचे पोहे होते त्याच्याकडे विकायला. आणि मग सगळं सकाळ झाली की तो खूप लवकर दुकान उघडायचं आणि त्याचं सगळं तयार असायचं आणि मग खूप गर्दी असायची त्याच्याकडं खायला म्हणून, कारण ते चांगलं असायचं टेस्टला वगैरे म्हणून सगळे तिथं गर्दी करायचे, भरपूर लोक जायचे आणि त्यामुळे त्याला भरपूर धंदा व्हायचा. आणि मग बरोबर त्या पोहेवाल्याच्या समोर एक सरबत किंवा काय म्हणायचं कोल्ड्रिंकवाल्याचं सेंटर होतं, पण त्याच्याकडे कोण जात नव्हते. तेच किती अर्धवट झाली होती हो शेवटी, ती पूर्ण केली नव्हती म्हणल्यावर त्यांनी आज मला सांगितले, आम्ही इंटरेस्टफुली ऐकत बसलो होतो, तुम्ही पुढचं सांगितलंच नाही, पुढचे सगळे हुडकून काढले. तर मग तिथे सांगितलं की तो कोल्ड्रिंकवाला समोर होता, त्याकडे कोण जात नव्हतं, फार रश नसायची त्याच्याकडं. आणि मग एक दिवस काय झालं की राहू दे जिज्ञासा, काय करणार नाही तुम्हाला, मांजर तिथं जाती, मांजर नाही आहे तिथं, ती पीठिका होती ती पडली आहे खाली, त्याच्यावर ठेवली होती. तर त्या गर्दीमध्ये काय करायचा, एक मनुष्य जायचा आणि तो फुकट पोहे खाऊन निघून जायचा आणि हे त्याला कळत पण नव्हतं त्या दुकानदाराला. इतकी गर्दी असायची ना, आणि मग ते कोणी पोहे घेऊन जायचे, नंतर बिल द्यायचे असं वगैरे. तर ते एक मनुष्य रोज असं करायचा, गर्दीत घुसायचा, गर्दी झाल्यावर जायचा, घुसून खाऊन कोण बघत नाही म्हटलं की निघून जायचा. आणि मग हे कोल्ड्रिंकवाला निवांत बसलेला असायचा ना काय, आणि मग त्याला ते सगळं दिसायचं आणि याला कळलं की हा मनुष्य एक दिवस त्यांनी बघितलं होतं की तो न पैसे देता गेलाय, दुसऱ्या दिवशी पण तसंच दिसलं, तिसऱ्या दिवशी पण तसंच दिसलं. आता मात्र त्याला राहावे ना, म्हटलं आपला मित्रच आहे समोरचा, त्याचं नुकसान व्हायला लागलं, आपण त्याला सांगायला पाहिजे. तर तो त्याला फोन करतो आणि सांगतो की तुला एक न्यूज सांगायची होती, मला सांगू का म्हटला. कधी सगळं संपलं, आता दुपार वगैरे झाली, तर रश कमी झालेली असती ना. मग निवांत बसल्यावर त्यांनी फोन केला आणि त्याला सांगितलं की म्हणले तुझ्या दुकानामध्ये एक मनुष्य असा येतो आणि तो खातो पण पैसे न देता जातो, फुकट घेतोय तो रोज, असं होतोय. आणि तरी पण त्याच्याकडे थोडी गर्दी होती बरं का. ज्या दिवशी त्यांनी फोन केला ना, त्या दिवशी तो मनुष्य समोर बसला होता त्या गर्दीमध्ये आणि खात होता तो. म्हणून ह्यांनी फोन करून त्याला सांगायचा प्रयत्न केला की तुझ्या दुकानात तो आहे ना मनुष्य, तो न पैसे देता जातो रोज, बघ. असं सांगत असताना आता ह्याच्याकडे इतकी गर्दी, त्यामुळं गडबड होती, म्हणून तो म्हणला ठीक आहे मी नंतर बोलतो.
हां, आणि काहीच बोलला नाही तो, काहीच त्याचं काय म्हणायचं त्याला व्हॅल्यू दिली नाही त्यांनी काय सांगतोय. आणि मग खूप वेळ झाल्यावर आता ह्याला बेचैन, म्हणला मी एवढी चांगली न्यूज सांगितलं तर ह्यानी अशी रिॲक्शन दिला. म्हणलं काय नक्की झालंय, परत एकदा फोन करून विचारू. मग आता सगळी गर्दी ओसरल्यावर ह्यानी परत फोन केला आणि विचारला. म्हणले मी तुला सांगितलं तर तू काय त्याला रिॲक्शन घेतलंस का, त्याला पकडलंस का. तो म्हटला की नाही. मग ह्याने विचारलं का, तो तर फुकट खाऊन जातो रोज. मग त्यांनी सांगितलं की मला माहीत आहे. आता मात्र हे चाट पडला. म्हणले याला माहीत असताना हा कसं काय अलाउड करतोय, कसं काय त्याला पकडत नाही, त्याकडनं पैसे घेत नाही का. आणि मग एवढं सांगितलं होतं, याच्या पुढचं नव्हतं सांगितलं. नाही 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 मग तो म्हटला ह्याच्या मागं खूप चांगलं रिझन आहे म्हणला, म्हणून मी त्याच्याकडनं मागायला जात नाही. मग ह्याने विचारलं काय. मग त्यांनी म्हटला तू मला भेट, मग मी तुला सांगतो. आता अजून इगर, दुकान बंद केल्याशिवाय भेट होणार नाही, निवांत बसणार नाही म्हटल्यावर परत संध्याकाळपर्यंत त्याला वाट बघावी लागली, जसं तुम्हाला इतके दिवस वाट बघायला लागली. मग त्यांनी काय केलं की ते दोघं जण भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्याला तू पकड, त्याला तू पनिश कर, ॲटलिस्ट काहीतरी त्याकडनं पेनॉल्टी म्हणून घे, रोज तो असं करतोय. तर त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळं माझा धंदा बेस्ट चालतोय. का, कसं. तो म्हणला अरे तो नुकसान करतोय तुझं आणि तू म्हणतोय की धंदा बेस्ट चाललाय, कसं काय असं. मग ह्यानी काय सांगितलं, तो कधी येतो. म्हणला तो खूप आधी येऊन बसलेला असतो, जेव्हा तो अजून जस्ट दुकान उघडलेला असतो, पण तो दूर बसतो कुठंतरी गाडीवर वगैरे असं. आणि मग नंतर जेव्हा सगळी गर्दी होती त्यावेळेस तो येतो आणि घुसून मग पोहे खातो. मग त्यांनी सांगितलं हे मला पहिल्यापासून माहीत आहे की तो तिथं बसलेला असतो आणि नंतर येतो आणि खाऊन जातो वगैरे, हे मला माहीत आहे. मग त्यांनी सांगितलं की तो तिथं बसून काय चिंतन करतो. हां, काय चिंतन. म्हणला ह्याच्या दुकानात भरपूर गर्दी झाल्यावर मग जाऊ आपण. मग तो काय करतोय, चांगलं चिंतन करतोय का वाईट करतोय. त्याच्या चिंतनामुळं मला आज इतकं प्रॉफिट होतोय, तर मी त्याच्याकडनं पैसे कशाला विचारू. असं एखाद्या डिशनी मला काय फरक पडणार आहे. म्हणूनच की म्हणजे ह्याचे भाव चांगले होते ना, त्यामुळे ह्याला फायदा आहे. त्याच्या पापाचं फळ त्याला मिळणार आहे, तो चोरी करतोय तर. पण याचे परिणाम काय होते दुकानदाराचे, म्हणले त्याच्या भावनेमुळं जर रोज तो बसून तिथं चिंतन करतोय ना, ह्याची गर्दी का वाढे ना, अजून वाढू दे, अजून वाढू दे. काय केलं, फुक्कट ह्याला पुण्य मिळालंय ना, इतकं पैसा यायला लागलाय बद म्हणल्यावर मला काय अडलंय म्हणला. तो कधी एकटा असताना, एकटा दोघं जण असताना येत नाही, आणि मग असं गर्दी झाल्यावर घुसतो आतमध्ये. म्हटल्यावर त्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत म्हणला. गिऱ्हाईक तुझ्यामुळं मला मिळतंय भरपूर, तर काय इतकं अडतंय माझं, खाऊन जाऊ देत. आणि मग ही दृष्टी जेव्हा ह्याला कळली ना समोरच्याला, त्यांनी साक्षात दंडवत घातलं. का बरं, कारण म्हणला तुझे विचार खूप उच्च आहेत. आणि म्हणून अशी दृष्टी आपल्याला का नाही आहे. आपण पण असं विचार करायला पाहिजे. आपण आपलं गिऱ्हाईक दुसरीकडे गेलं म्हणलं की तळमळ असते आपली. मग त्याला पण तेच भाव होते, मला नुकसान व्हायला लागलंय, त्याचं पण व्हायला लागलंय. म्हणजे मग त्याला सांगावं असे त्याला भाव झाले होते ना समोरच्याला. मग तसं म्हटलं की आपल्या परिणामांचं फळ आपल्याला मिळतं. तुम्ही पाप करताय ना आत्ता, तर नियमाने भविष्य धोक्यात आहे. आणि तुम्ही जर आज, तो सुखी होता का दुःखी होता पोहेवाला, सुखी होता. तर बास आहे ना, पोटापुरतं काय, पोटापेक्षा जास्त मिळत होतं म्हणल्यावर एकदम मस्त आनंदी प्रसन्न राहायचा. काय एवढंसं गेलं तरी सुद्धा त्याला त्याचं काय कमी पडत नव्हतं. म्हणून अशी त्याला म्हणायचे की असंच जर तो रोज येत जात राहील तर माझ्याकडं कितीतरी काय म्हणायचं, किती दिवसाचं मॅनेजमेंट त्यांनी करून ठेवली आपल्यासाठी. म्हणजे भविष्य बघत होता की याच्यामुळं माझं सगळं धंदासुद्धा चांगला चाललाय. म्हणून त्यांनी स्वतःचं भविष्य सेक्युअर करून ठेवलं होतं. मग तसं तुम्ही केलंय का सगळ्यांनी. ती गोष्ट आता त्यात परत ऐका, मला नाही लक्षात अजून नीट, पण जरासं असं काहीतरी सांगितलेलं होतं.
दूरदृष्टीता हवी आपल्याला पण, हे सांगायचं होतं. म्हणून आपल्या ज्ञानाने आपण काय बघायला पाहिजे, ज्ञान काय बघायला पाहिजे. हा माझी गोष्ट झाली नाही अजून, थांबा. मेन घ्यायची होती ती राहिलीच आहे माझी, हे सगळं दुसरंच निघालं. तर त्यांनी आज विचारलं म्हणून मला ते सांगावं वाटलं. तर ज्ञानाचा वापर आपण कशासाठी करायचा आहे, काय झालं नाही ना काय, अशा आपल्या भविष्यासाठी करा, आपल्या वर्तमानासाठी करा, तर तुम्ही पण सुरक्षित आहात. तर हे सांगत होते मी की दूर अवलोकन वृद्धी, दूरदर्शित्व वृद्धी आहे ना, तर त्या वृद्धीने ते खूप दूरचे पदार्थ डोळ्यांनी पाहतात. मुनिराज पाहू शकतात. आपण आपल्या मर्यादेमध्ये असलेल्या पदार्थालाच पाहू शकतो. मग ज्याला त्या चक्षु इंद्रियाच्या विषयाची रुची झाली, त्याच्यात आसक्ती झाली, त्याची कशी दुर्दशा होते ह्याच्यासाठी सांगायचं होतं. चिलाती होता ना, कोण चिलाती म्हणजे श्रेणिकचा मुलगा, श्रेणिक राजाचा, सॉरी उपश्रेणिकचा मुलगा, श्रेणिकाचा भाऊ. तर काय झालं होतं, श्रेणिक राजा माहिती आहे का ऋषभ? उपश्रेणिक म्हणजे श्रेणिकाचे वडील. हां, तर ते एकदा त्यांचा पुत्र म्हणजे चिलाती आहे आणि चिलाती आणि दुसरा श्रेणिक, असं श्रेणिकचा भाऊ आहे. चिलाती हा श्रेणिकचा भाऊ आहे. तर मी सांगते ऐका गोष्ट, की एकदा उपश्रेणिक असतो ना, म्हणजे श्रेणिकाचे वडील, ते एका घोड्यावरून ते रपेट मारायला म्हणून कुठेतरी दूर देशी गेले आणि तो घोडा त्यांना कोणीतरी गिफ्ट दिलेला होता. पण तो घोडा असतो वाईट, म्हणजे काय म्हणायचं, कपट केलेलं असतं. ज्यांनी दिलेलं असतं ना तो घोडा गिफ्ट, तर त्यांनी या राजाचं वाईट व्हावं म्हणून तो घोडा ह्याला दिला होता. आणि हे माहीत नाही, मग तो कसा आहे त्याचं राईड मारून बघू म्हणून त्यांनी राजा त्याच्यावर बसला, कोण उपश्रेणिक, आणि तो घोडा त्याला खूप जोरात पळवत घेऊन गेला. आणि मग इतकं फास्ट पळतो म्हणल्यावर आनंद झाला राजाला. पण तो काय केला तरी आवरेना, म्हणजे त्याचं लगाम धरली तरी ओढली तरी तो काय थांबेना, असं सुसाट पळत सुटला. आणि मग राजाला काय केलं तरी सुद्धा उतरता येईना त्याच्यावरनं. असं एक नाही दोन नाही अनेक नगरं पुढं घेऊन गेला तो. आणि मग कुठंतरी जंगलात गेल्यावर आता ह्याला कधी बाहेर पडतो कधी ह्याच्यावरनं उतरतो असं व्हायला लागलं राजाला. आणि मग जाताना जंगलातनं एक बरोबर झाडाची डहाळी आडवी आली होती, तर त्याला त्यांनी धरला आणि हा घोडा निघून गेला. तो राजा तो पडला खाली. आणि मग पडला तर त्याला खूप लागलं होतं. त्याचे सगळे कपडे फाटले होते एवढ्या त्या वेगाच्या वाऱ्याने वगैरे, त्याचे दागिने सगळे आभूषणं सगळी पडून गेली होती. त्यामुळं तो राजा आहे असं काहीही त्याच्याकडे सिम्बॉल नव्हता. फाटके कपडे, असं जखमा अंगाला, आणि अशा अवस्थेत तो एका खड्ड्यात पडला होता. आणि मग तिथून जाणारा एक भिल्ल का काय टाईपचं माणूस होता का तिथं राहणारे कोण आदिवासी वगैरे अशा टाईपमधला, तर त्या माणसानी आणलं त्याला, उचलून काढलं बाहेर आणि घरी नेऊन त्याचा सगळं उपचार केला. तर तिथं असती त्याची मुलगी तिलकवती म्हणून. तिला बघितल्यावर हा मोहित झाला. तिने सगळं उपचार केला, त्याला बरं केलं म्हणल्यावर त्यांनी तिचा हात मागितला. मग त्यावेळेस त्या भिल्ल जो राजा होता तो भिल्लांचा, आणि मग त्यांनी सांगितलं की तुला मी मुलगी देतो, पण माझ्या मुलीच्या मुलाला तू राजा बनवायचं, नाहीतर तू काय करशील, आम्ही लहान किंवा असे गरीब म्हणून तू आमच्या मुलीच्या मुलाला काय देणार नाहीस. मग तू मला वचन दे की माझ्या नातवालाच तू राज्य देशील, राजा बनवशील, तर मी तुला माझ्या मुलीचा हात देतो. ठीक आहे म्हणला तो. आता मोही जीव असतो तो आंधळा असतो. आणि मग त्यांनी त्याला तिच्याशी लग्न करून दिलं. आणि तिला झालेला पुत्र म्हणजे चिलाती. आणि तो असतो वाईट व्यसनी असतो, वाईट मार्गी असतो, असं की किंवा काय त्याला साराच्या सार विचार बुद्धी वगैरे नसते. आणि दुसऱ्या राणीचा मुलगा म्हणजे श्रेणिक. तर त्यावेळेस तिथं अनेक असे 500 राजकुमार आहेत त्या उपश्रेणिकाला. आणि मग जेव्हा राजा बनवायची वेळ आली त्यावेळेस त्याला ते वचन आठवलं, कोणाचं, त्या उपश्रेणिकाचं, की त्या तिलकवतीच्या वडिलांना दिलेलं की चिलातीलाच मी राजा बनवेन. आणि मग आता त्याला टेन्शन आलं राजाला की चिलाती तर राज्यपदासाठी योग्य नाही,
मग कसं निवडायचं? मग त्यांनी मंत्र्यांसमोर विचारणा केली आणि मग मंत्र्यांनी सांगितलं सोपं आहे, तुम्ही सगळ्या राजकुमारांची परीक्षा घ्या, त्यात कोण सफल होईल त्याला राजा बनवा. मग असं त्या 500 राजकुमारांच्या अनेक परीक्षा घेतल्या. फॉर एक्झाम्पल त्यांना सांगितलं की एक हंडा दिला. खूप चांगलं घेतलंय, श्रेणीचरित्रात तुम्ही वाचला तर कळेल. हंडे दिले ह्याचे मातीचे सगळ्यांना छोटे छोटे, आणि सांगितलं काय की याच्यामध्ये दवबिंदू भरून आणायचे. कसं भरायचं तुम्हाला देऊ काय एक हंडे? हां, दवबिंदू म्हणजे कळतं का? मॉइश्चर जे पडलेलं असतं ना तिथं पानांवर वगैरे, इतकं भरून आणायचं म्हणून सांगितलं. कसं भरून मिळणार? एक एक थेंब पडलेले असतात त्या ह्याच्यावर, असं काय पाऊस पडत नसतं कुठून. आणि मग सगळे हारले, सगळे प्रयत्न करून मग श्रेणिकांनी भरून आणलं होतं. मग कसं काय आणलं होतं असं वगैरे सगळं त्याची अनेक स्टोरी आहे, मला सांगायचं वेगळीकडे जायचं. चिलातीची गोष्ट आहे आपल्याला. मग दुसऱ्या वेळी परीक्षा घेतली की ते जेवायला बसवले सगळ्यांना, राजकुमारांना, आणि त्यांच्या अंगावर कुत्री सोडली सगळ्यांच्या. पंचपक्वान्नाचं ताट आहे समोर आणि पिसाळलेली भुकेलेली कुत्री त्यांच्या अंगावर सोडली. मग ते चावतील म्हणजे काहीतरी करतील म्हटल्यावर सगळे राजकुमार पळून गेले, पण श्रेणी नाही पळाला. त्यांनी काय केलं, बाजूच्यांचं ताटातलं अन्न त्यांच्याकडं टाकलं, त्या कुत्र्यांकडं. त्यामुळे ते शांत होऊन ते खात बसले आणि हा जेवत बसला. म्हणजे कोण पोटभर जेवण करेल ना तो राजा, असं तिथं त्या परीक्षेतनं काढायचं होतं. सगळे त्या ताटावरनं पळून गेले होते. त्यामुळं प्रत्येकाचं ताट घेऊन यांनी त्या कुत्र्यांचं पोट भरत राहिलं आणि स्वतःचं जेवण पूर्ण केलं. सगळ्या परीक्षेमध्ये थोडक्यात श्रेणिक पास झाला, पण चिलाती नाही. आणि मग त्यावेळेस तिथं आग लावली राजमहालाच्या एका कोपऱ्याला आणि सांगितलं की कोण त्याच्यातून कसं काय नेतो ह्याच्यावरून पण ठरवायचं. मग सगळ्यांनी आपले आपले ऐवज, दागिने, सगळे काय आपले मूल्यवान वस्तू सगळ्या घेऊन पळाले. पण श्रेणिकांनी काय केलं, राजसिंहासन, ते छत्र आणि काय ते राजध्वजा वगैरे होतं ते घेऊन बाहेर पडला. तो म्हटल्यावर सांगितलं की हाच राज्याचा योग्य वारीस आहे. पण वचन दिलेलं असल्यामुळं बद्ध होता राजा, पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही ते वचन. पण काहीतरी करून आता श्रेणिकाला राज्यातून बाहेर काढायचं होतं आणि चिलातीला राजा बनवायचं होतं. म्हटल्यावर मग त्यांनी कट काय केलं राजाने की म्हटलं हा कुत्र्यांच्या बरोबर बसून जेवलेला आहे. नीट आहे का बरं का, असं दिलंय शास्त्रामध्ये, कुत्र्याच्या बरोबर बसून जेवलेला राज्यातून निष्कासित केला जातो. त्याला राज्यात राहण्याचा अधिकार नाही. जिना धर्मामध्ये असं सांगितलं की हा हीन प्राणी, मांसाहारी प्राणी आहे, त्याच्याबरोबर जेव बसून जर तुम्ही जेवलात तर घरात सुद्धा तुम्हाला स्थान नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तिथं की त्याला या कारणावरून त्यांनी राज्य निष्कासित केलं आणि चिलातीला राजा बनवलं. आता राजा बनल्यावर त्याची सगळी अंदाधुंद काम सुरू झालं. म्हणजे तो त्याचं काय म्हणायचं, सगळ्या प्रजेवर अत्याचार करायचा, टॅक्स घ्यायचा आणि मग त्या पैशामध्ये तो आपलं मौज मजा करायचा. आणि मग त्याची आता नजर, हे सांगायचं होतं मला की त्याची नजर चुकली, पुढं झालंय ते. पण त्याचा अत्याचार चालू आहे हे बघितल्यावर सगळी प्रजा हैराण झाली की आपल्याला हा राजा नको, पण करायचं काय? श्रेणिकाला तर राज्यातून बाहेर काढलं होतं. मग सगळी प्रजा न कोणाला सांगता त्या श्रेणिकाला जाऊन भेटते आणि म्हणते की आमच्यावर असं अत्याचार होतोय, त्रास होतोय, आम्हाला हा राजा नको, आणि तुम्ही चला, काहीतरी नगराचं व्यवस्था बघायला पाहिजे तुम्ही येऊन, असं वगैरे सगळं म्हटल्यावर श्रेणिकांनी काय केलं आणि त्या चिलातीचं भविष्य काय झालं हे आपण उद्या बघू. हो जाणार. हा मी आत्मा भूत, वर्तमान, भविष्य तीनही काळामध्ये ज्ञाता स्वरूप आहे, जाननहार आहे जाणान. हे माझे ज्ञान माझ्याशी निबद्ध आहे, अनादि अनंत आहे. अनंत गुणरूपी वैभवाने मी संपन्न आहे.
स्वयं आत्मराजा आहे जाणा. अनंत गुण हेच माझे राज्य आहे. असंख्यात प्रदेश हेच माझे क्षेत्र आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् अभयस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.